ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट. तुमच्या मराठा समाजाची अजून संघर्ष करतो. फक्त तुम्ही राजकीय आरक्षण मागू नका. काय बाकीच्या सगळ्या आरक्षणासाठी मी तुमच्या सोबत ठामपणे आहे. आणि बोला, महत्वाचं बोला. मला वाटलं होतं तुम्ही आमच्या गावात आल्यावर आम्ही सगळे जरंगे पाटलाची माणसं, सगळे तुम्ही म्हणजे सगळं गाव, सगळं गावात टोटल गाव जरंगे पाटलाच. आम्हाला वाटलं होतं तुम्ही म्हणता की मामूल चूक झाली, पण तुम्ही ते म्हणला नाही. बरोबर. तुम्ही काय म्हणला, ज्याच्या संघ राहील त्याच्या संघ प्रामाणिकपणानं राहील. 100% तीच गोष्ट तुमची आम्हाला पटली बस. हो का? माझा स्वभाव आणि ज्याच्या संघ बी राहावं ते संघ एक मन आहे जुनी, प्रामाणिक राहावं. काय मन आपली आपली ढोबळ आपल्या खेड्यापाड्याची, ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट, तर त्याची किंमत हाय. नसता मी तुमच्या आज मराठा समाजाचं गाव आहे म्हणून मी ते याचं बाबा झालं गेलं जाऊ द्या विसरून जा, आता ह्याच्या पुढे असं काय होणार नाही असं मी बोललो. तसंच म्हणतात तुम्ही, असं मला भास होता. पण तसं मी बोललो का? नाही. तुम्हाला काय म्हणलं, तुमच्यासाठी अजून संघर्ष करतो. तुमच्या मराठा समाजाची अजून संघर्ष करतो. फक्त तुम्ही राजकीय आरक्षण मागू नका. काय बाकीच्या सगळ्या आरक्षणासाठी मी तुमच्या सोबत ठामपणे आहे. आणि तुमची बी इच्छा काय की आम्हाला राजकीय आम्हाला कुठे पाहिजे, आम्हाला फक्त शैक्षणिक पाहिजे. आणि त्याच्यासाठी मी बी सोबत आहे, हाके सर सोबत आहेत, भुजबळ साहेब सोबत आहेत, सगळे सोबत आहेत ओबीसीचे नेते. आणि हे मी खोटं बोलत नाही, तर प्रत्येक जण तुम्हाला म्हणून दाखले. फक्त तुम्ही राजकीय आरक्षण शैक्षणिक पाहिजे. त्याच्यासाठी तर आम्ही संघर्ष केलाय. मयाव केसेस आहेत 2 मराठा समाजासाठी मयाव केसेस आहेत. राजकारणात आरक्षणाच्या हे समज झालं नाही. जे काय आहे ते वाळलं खनखन. मी पहिले सांगितले बाबा मी तिच्यासोबत राहतो, त्यासोबत प्रामाणिक राहतो. भले त्याचं काय असेल मी म्हणलं काय चुकी झाली आता मराठा, तसं जर म्हणलं असतं तर तुम्हाला खांद्यावर हात टाकून आम्ही आणलंच नसतं, तिथूनच काढून दिलं. खरंय का? किंमत भांडण केलं नसतं. तर मंडळी हे आहेत पवन करवर. ते म्हणतात ज्यांचं खावं मीठ त्याच्याशी राहू नीट. मराठा आरक्षण तसेच ओबीसी आरक्षण लढ्यामध्ये लक्ष्मण हाके यांचे खंदे समर्थक असलेले पवन करवर हे मराठा समाजातील व्यक्तींशी बोलताना या ठिकाणी दिसतात. मराठा आरक्षण आणि राजकीय निष्ठा एक स्पष्ट असा संवाद या ठिकाणी समोर आलेला आहे. तर समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी पूर्ण ताकदीनं सोबत राहण्याचं आश्वासन पवन करवर हे या ठिकाणी देतात. राजकीय आरक्षणाची मागणी न करता इतर हक्कांवरती लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला ते या ठिकाणी देतात. तर लोकप्रियतेसाठी चुकीची कबुली देण्यापेक्षा भूमिकेवर ठाम राहण्यास प्राधान्य असं देखील ते स्पष्टपणे सांगतात. तर संघर्षाची तयारी, भुजबळ साहेबांची सोबत, स्पष्ट वक्तेपणा आणि सामाजिक बांधिलकी आपण जपतो आहोत असं पवन करवर यावेळेस सांगतात. म्हणजे हा संवाद मराठा आरक्षणाच्या मागणीभोवती फिरतो, जिथे पवन करवर आपली राजकीय भूमिका आणि समाजाप्रती असलेली जबाबदारी स्पष्ट करतात. त्यात प्रामुख्याने शैक्षणिक आरक्षण आणि राजकीय आरक्षण यातील फरक हे या ठिकाणी वैयक्तिक तत्व अधोरेखित करण्यात आल्यात. तर पवन करवर आपल्या बोलताना असं म्हणतात की ज्याचं खावं मीठ त्याच्याशी राहावं नीट या म्हणीचा आधार घेत 30 वर्षाच्या राजकीय प्रवासातील प्रामाणिकपणा ते या ठिकाणी स्पष्ट करतात. गावकऱ्यांची अशी अपेक्षा होती की वक्त्यांनी आपली चूक मान्य करावी, परंतु वक्त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहणं पसंत केलं. त्यांनी स्पष्ट केलं की मराठा समाजाच्या संघर्षात आपण सोबत आहोत, परंतु आपल्या मूळ तत्वांशी आणि निष्ठेशी आपण तडजोड करणार नाहीत असं देखील पवन करवर या ठिकाणी म्हणतात. तर चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू हे आरक्षणाचं स्वरूप हा होता. पवन करवर यांनी गावकऱ्यांना स्पष्ट विचारलं की समाजाला नेमकं कोणतं आरक्षण हवं. त्यांनी शैक्षणिक आरक्षणासाठी आपला आणि भुजबळ साहेबांसारख्या नेत्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचं या ठिकाणी जाहीर केलं. मात्र राजकीय आरक्षणाच्या मागणीबाबत त्यांनी आपली असहमती या ठिकाणी दर्शवली. पवन करवर यांच्या मते ते केवळ शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी संघर्ष करण्यास बांधील आहेत, राजकीय फायद्यासाठी नाही. गावकऱ्यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितलं की जर वक्त्यांनी आपली चूक मान्य केली असती तर समाजाने त्यांना मोठ्या सन्मानाने स्वीकारलं असतं. मात्र पवन करवर आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे एक प्रकारचा वैचारिक संघर्ष निर्माण झालेला आहे. वक्ता
खोटेपणा न करता प्रत्यक्ष कृतीवर भर देत असल्याचं सांगतोय आणि मराठा समाजासाठी शैक्षणिक क्षेत्रात संघर्ष सुरू ठेवण्याचं देखील आश्वासन या ठिकाणी देतोय. तर मराठा समाजासाठी शैक्षणिक आरक्षणाच्या मागणीवर ठाम राहून संघर्ष आपण ठेवणार आहोत असं पवनकरवर या ठिकाणी म्हणतात. राजकीय आरक्षणाची मागणी न करता केवळ शैक्षणिक सवलतींवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असा देखील उपदेश ते या ठिकाणी करतात. समाजाशी संवाद साधताना स्पष्ट वक्तेपणा आणि पारदर्शकता कायम ठेवावी असं देखील ते म्हणतात. मंडळी, हा संवाद लोकप्रियतेपेक्षा तत्वांना महत्त्व देणाऱ्या राजकीय भूमिकेचं दर्शन घडवतोय. शैक्षणिक आरक्षणाला पाठिंबा देतानाच राजकीय आरक्षणाबाबतची स्पष्ट नकारघंटा पवनकरवर हे या ठिकाणी मांडताना दिसतात, ज्यामुळे समाजातील आरक्षणाच्या चर्चेला एक नवीन दिशा मिळते. मंडळी, पवनकरवर यांचा हा यू टर्न आणि या संदर्भाने केलेली ही वक्तव्य तुम्हाला कशी वाटतात कमेंट करून अवश्य कळवा. व्हिडिओ आवडला असेल तसेच जरूर करा. बघत रहा मराठी एक्सप्रेस. धन्यवाद.